आज आपण पोळ्या बनवण्यासाठी पीठ कसं भिजवायचं हे बघणार आहे. हे बघा, आता मी चवीसाठी मीठ टाकते. मीठ टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकायचं. पाणी टाकून हे भिजून घ्यायचं. चांगल्या पद्धतीने हे भिजून घ्यायचं. हे बघा, हे असं मुरायचं ते पीठ. हे बघ, हे असं मुरायचं. आता गोळा करायचा. हे बघा, आता गोळा तयार केलेला आहे मी. असं गोळा तयार करून घ्यायचा आणि हे असं मुरून घ्यायचं. असं दाबलं की चांगली पोळ्या चांगल्या येतात आणि फुगतात पण. त्यात थोडं पाणी टाकायचं. मीडियम पीठ भिजवायचं, जास्त घट्ट बी नाही आणि जास्त पातळ बी नाही. हे बघा, हे असं चुरून घ्यायचं आणि पतल्या होण्यासाठी थोडं पाणी टाकायचं त्यात. हा माझा उंडा थोडा घट्ट झालेला आहे, त्यासाठी मी तो पतला करत आहे. हे बघा, तुमचा जर पतला झाला असेल, पतला करायचंच नाही. पहिली गोष्ट थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. पाणी टाकत राहिलं की तो चांगला होतो तो. हे बघा, चांगलं मुरले पीठ, चांगलं झालेलं आहे. आता चांगला नरम झालेला आहे. नरम पोळी करायसाठी चांगला असा त्याला हे आलं, चांगला झालेला पाहिजे तो. त्यासाठी आता आपण यात थोडं तेल टाकणार आहे. तेल टाकलं की ते अजून मुलायम होतो थोडा. हे बघा, तेल टाकायचं त्यात, त्याने पोळी चांगली येते, खायला पण मस्त लागते, छान. हे बघा, एकदम मस्त दिसते. तर अशा प्रकारे आपला उंडा तयार झाला आणि हा उंडा 10-15 मिनिटं मुरू द्यायचा, नंतर पोळ्या करायच्या.